नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. इकडे अमेरिकेमध्ये आर्या लायब्ररीमध्ये पुस्तकात डोकं घालून बसली होती. तेवढ्यात राज तिथे आला आणि तिच्या समोर एक लिफाफा ठेवला. तिने काय या आविर्भावात त्याच्याकडे पाहिलं. तुझ्या प्रश्नांची उत्तरं, तो डोळे मिचकावत बोलला आणि तिनं काम झालं या आविर्भावात पुन्हा चमकून त्याच्याकडे पाहिलं. येस, यू आर राईट. आरंभ जडेजा इज युअर फादर, तो बोलला आणि तिने आश्चर्याने डोळेच मोठे केले. कीप सायलेन्स, गार्डियन बोलली आणि मग दोघेही गुपचूप उठून बाहेर आले. तिनं पटकन लिफाफा उघडला आणि त्यातली माहिती वाचू लागली. त्यामध्ये आरंभ जडेजाबद्दल सगळं काही होतं. त्याची फॅमिली, त्याचा बिझनेस, त्याचे फ्रेंड्स, काही फॅमिली फोटोज आणि शुभांगी आणि तिच्यासोबतचे अजून काही फोटोजही त्यात होते. त्यात तिचा आणि त्याचा देखील एक सुंदर असा फोटो होता, ज्यात ती छोटीशी होती आणि त्याच्या दोन्ही हातांवरती ती होती आणि आरंभ अत्यंत प्रेमाने तिच्याकडे पाहत होता. दुसऱ्या फोटोमध्ये ती आरंभच्या कडेवर होती आणि आरंभ तिच्या गालावरती किस करत होता. ही इज रिअल फादर राज अँड दिस इज माय फॅमिली, ती डोळ्यात पाणी आणून त्या फोटोवरती प्रेमानं हात फिरवत बोलली. येस, इन्फॉर्मेशन मिळवायला वेळ लागला, पण यातील एक ना एक माहिती खरी आहे. आणि अजून एक, जडेजा फॅमिली राजस्थानमधली एक रॉयल फॅमिली आहे. ते हिस्ट्री बुकमध्ये असतात ना, किंग क्वीन, तशी. म्हणजे आरंभ जडेजा किंग आणि तुझी मासा क्वीन आहे आणि तू त्यांची प्रिन्सेस. राज तिच्या समोर वाकून बोलला आणि ती खुदकन हसली. हे सगळे खूप जुने फोटोज आहेत, लेटेस्ट फोटोज नाहीत का तुझ्याकडे? ते नाही मिळाले, राज बोलला. ती न समजून त्याच्याकडे पाहत होती. मला फक्त एवढीच माहिती मिळाली कारण आरंभ जडेजा आता मुंबईत राहत नाहीत. त्यांचा सगळा बिझनेस त्यांचा मित्र, बिझनेस पार्टनर जय पाहतो. ते त्यांच्या गावी रणकपूरला राहतात, राज बोलला. आणि तिला आदित्य आणि शुभांगी आठवली आणि त्या दिवशीचं त्यांचं बोलणं आठवलं. त्यामध्ये जयचा उल्लेख आला होता. राज, माझी अजून एक हेल्प करशील? ती गंभीर होत बोलली. हां, बोल. मला भारतात जायचे आणि त्यासाठी लवकरात लवकर मला व्हिसा हवाय. तुझी मासा तुला जाऊ देईल का? राज बोलला. मी हे त्यांना सांगणारच नाहीये. व्हॉट? आर यू मॅड आर्या? राज चकित होऊन बोलला. आज इतक्या वर्षांनंतर मला माझ्या बाबासांबद्दल कळालंय. मला त्यांना भेटायचंय, त्यांच्याशी खूप बोलायचंय, विचारायचंय ते आमच्यापासून एवढे दूर का आहेत. मला माहीत आहे मासा तर मला कधीच सांगणार नाहीत आणि माझ्या या प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय आता मला चैन पडणार नाही. आणि म्हणूनच मी ठरवलंय की मी भारतात जाणार माझ्या बाबासांना भेटायला आणि यासाठी तू माझी मदत करणार आहेस. प्लीज राज, नाही म्हणू नकोस, ती डोळ्यात पाणी आणून बोलली. ओके ओके, पण मीही तुझ्यासोबत येईन ना, तुला एकटीला अजिबात जाऊ देणार नाही, राज बोलला. ओके, थँक्यू. ती देखील अगदी खुश होत त्याला मिठी मारत बोलली. बस अजून काही दिवस आणि मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, ती बोलली. असेच काही दिवस निघून गेले. इकडे आशुतोष आरंभासोबत हवेलीतच राहत होता. त्याची सावली बनून प्रत्येक ठिकाणी त्याच्या सोबत असायचा. एक दोनदा आरंभावरती हल्ला झाला आणि आशुतोषनं जीवाची पर्वा न करता त्याला वाचवलं होतं. मग हळूहळू आरंभाचाही त्याच्यावरती पूर्ण विश्वास बसू लागला. राजनं तिच्या आणि त्याच्या विजासाठी इकडे ॲप्लाय केलं. त्याच्या वडिलांच्या ओळखीमुळे त्यांना लगेचच विजा मिळाला. ही बातमी त्यानं आर्याला सांगितली आणि आर्या खूपच खुश झाली. आता तिला कधी एकदा भारतात जाती असं झालं होतं. पण शुभांगी, तिचं काय? तिला कळालं तर ती तिला कधीच जाऊ देणार नाही, म्हणून ती पुन्हा टेन्शनमध्ये आली. तिनं देवासमोर दिवा लावला आणि हात जोडले. डोळे बंद करून ती प्रार्थना करत होती. हे माता राणी, सगळं काही तुझ्या मर्जीनं होत आहे. प्लीज यापुढे माझी साथ दे. मला भारतात जायचे, प्लीज काहीतरी चमत्कार कर ना माता राणी, आर्या मनात बोलली. आणि त्याच वेळी शुभांगी कॉलेजमधून घरी आली. तिनं सोफ्यावर बॅग ठेवली आणि थोडी टेन्शनमध्ये होती. तिनं डोकं मागे टेकवून डोळे मिटले आणि आर्याने तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या जवळ गेली. मासा, काय झालं? आर्याने विचारलं. ऐनवेळी मिसेस जॉन आजारी पडल्यात आणि आता युथ फेस्टिवलसाठी त्यांच्या जागी मला जावं लागतंय.
शुभांगी नाराजीच्या सुरात बोलली. वाव, इट्स ग्रेट न्यूज, आर्या बोलली. यावेळी युथ फेस्टिवल लंडनमध्ये आहे, शुभांगी बोलली आणि हे ऐकून तर आर्याच्या मनामध्ये आनंदाचा लड्डूच फुटला. मग काय झालं, जा की, आर्या बोलली. कसं शक्य आहे, युथ फेस्टिवल 8 दिवस आहे. तुझ्या एक्झाम्समुळे मी तुला सोबत नेऊ शकत नाही आणि आदित्य इथे नाहीये, त्यामुळे तुला एकटेला सोडून मी जाऊ शकत नाही. त्या प्रिन्सिपलला किती समजावलं पण ते ऐकतच नाहीत, शुभांगी बोलली. मासा, तुम्ही माझी काळजी करू नका, मी राहीन एकटी, आर्या बोलली. अजिबात नाही, मी तुला एकटीला सोडून अजिबात जाणार नाही, मी माझा नकार कळवते, शुभांगी बोलली. मासा, मी मोठी आहे, मी एकटी राहू शकते. आणि असं किती दिवस तुम्ही मला सोबत घेऊन फिरणार आहात? कधी ना कधी मला अशी सिच्युएशन फेस करावी लागेलच ना. प्रत्येक ठिकाणी तुम्ही माझ्यासोबत तर राहू शकणार नाही ना. आय प्रॉमिस, मी घर आणि कॉलेज व्यतिरिक्त बाहेर कुठेही जाणार नाही. आदित्यही परवा येणार आहे आणि 2च दिवसांचा तर प्रश्न आहे. आर्या तिला एखाद्या मोठ्या माणसासारखं समजावत होती. मला तुझी काळजी वाटते राजा, शुभांगी बोलली. कसली काळजी? आतापर्यंत काही झालंय का? वाटल्यास मी जस्सीला इथे राहायला बोलावते, मग तर झालं, आर्या बोलली. शुभांगी विचारात पडली. यावेळी ती जबाबदारी नाकारू शकत नव्हती, कारण कॉलेजकडे दुसरा ऑप्शन नव्हता. आणि आर्या बोलत होती तेही खरं होतं. तिला कधी ना कधी असं एकटीनं राहावं लागणारच होतं. प्रत्येक ठिकाणी ती सोबत राहीलच याची काही खात्री नव्हती. ठीक आहे, मी आदित्यला सांगते, तो अजून लवकर यायचा प्रयत्न करेल, शुभांगी तिच्या गालावरती हात ठेवून बोलली. ओके, चालेल. आर्या देखील खुश झाली. मग कधी जाणार आहे, आर्यानं विचारलं. उद्या सकाळी, शुभांगी बोलली. ओके, आर्या बोलली. मी आवरते, सकाळी लवकर निघायचंय, शुभांगी बोलली आणि आर्याने हो मध्ये मान डोलावली. शुभांगी तिच्या रूममध्ये जाताच आर्या देवघरात आली आणि माताराणी समोर तिने हात जोडले. थँक्यू माताराणी, थँक्यू व्हेरी मच. हॅलो राज, उद्याची सकाळची तिकीटं बुक कर, आर्यानं रूममध्ये येऊन लगेच राजला फोन केला. आणि तुझी मासा, राजने विचारलं. ती उद्या युथ फेस्टिवलसाठी लंडनला जातीये. ओके, पण त्यांना कळेलच ना, त्यानंतर काय, राजने विचारलं. तो विचार मी अजून केलेला नाही, त्यांना कळेल तेव्हा मी भारतात असेन. आर्याच्या डोळ्यासमोर एक दृढ निश्चय होता. ठीक आहे, मी तुला तिकीट बुक झाल्यावर मेसेज करतो, राज बोलला. मग इकडे रात्रीचं जेवण झाल्यावरती आर्या आणि शुभांगी आर्याच्या रूममध्ये बेडवरती झोपल्या होत्या. शुभांगी तिला मिठीमध्ये घेऊन थोपटत होती. आर्या बेटा. हां, आदित्यला जास्त त्रास द्यायचा नाही, हा, गुणीबाळासारखं राहायचं. हो. मासा. काय, तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे? असं का विचारतेस, सांगा ना. एका आईचं तिच्या बाळावर किती प्रेम असतं हे कधीच कोणी सांगू शकत नाही, कारण त्या प्रेमाला मोजमाप नसतं. पण एवढं सांगू शकते की एक आई तिच्या बाळासाठी काहीही करू शकते. काहीही म्हणजे, आर्यानं विचारलं. काहीही म्हणजे काहीही. तिचं सुख, तिचं प्रेम हे देखील त्यागू शकते का, आर्यानं विचारलं आणि शुभांगीच्या समोर आरंभचा चेहरा आला. बोला ना, आर्याने विचारलं. हो, एका आईसाठी तिचं बाळ सर्वस्व असतं, त्याच्यासाठी ती तिचं प्रेम, तिचं सुख त्यागू शकते, शुभांगी डोळ्यात आलेलं पाणी अडवत बोलली. मासा. बस झोप आता, शुभांगी तिला गप्प करत बोलली. लोरी म्हणा ना, आर्या तिला अजूनच बिलगत बोलली. मग शुभांगी गाऊ लागली आणि आर्या शांत झोपून गेली. इकडे शी इज कमिंग असा मेसेज शर्विलच्या मोबाईलवरती फ्लॅश झाला. वेलकम टू इंडिया स्वीट हार्ट. तो मेसेज वाचून याच्या चेहऱ्यावरती एक क्रूर हसू आलं. तर मग मित्रांनो, असा कोण आहे हा शर्विल जो एवढा हात धुवून मागे लागलाय? पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडत असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.